नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. पंढरपूर हे फक्त ठिकाण नाही, ती एक ओढ आहे. या वाटेवर प्रत्येकजण काहीतरी मागायला निघालेला नसतो. काही जण स्वतःला शोधायलाही निघालेले असतात. पहाटेचा पहिला श्वास आणि लाखो पावलांची एकच लय. ही धूळ, हा टाळ मृदुंगाचा नाद, ही भगवी पताका, ही फक्त दृश्य नाही, ही चाल पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या विश्वासाची आहे. इथे कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही. ही सुरकुतलेली हातं, ही तुळशीची माळ आणि ही निरपेक्ष सेवा, याचं एकच नाव श्रद्धा. प्रत्येक वारकऱ्याच्या पावलामागे एक आयुष्य दडलं आहे. आमच्या वाडवडिलांनी लावली वारी म्हणून आम्ही वारी करतो. माझ्या वडिलांची मिराशिक देवा तुझी चरण सेवा. आमच्या वाडवडिलांनी सांगितलं की ह्याच मार्गाने जावा. हा मार्ग सुलभ आहे आणि चांगला मार्ग आहे. ह्या मार्गामध्ये सुख आणि समाधान आहे. कधी अंतकाळी ज्या वेळेस यम न्यायला येणार त्यावेळेस समाधान आहे याच्यामध्ये. ज्यावेळेस यम येणार, आसूड घेऊन येणार का तलवार घेऊन येणार का बंदूक घेऊन येणार हे माहीत नाही. पण हे जर प्रमाणात जर चाललो तर तिथं सुख समाधान मिळणार आहे. ताईनं माय पंढरपुरा तिथं उभारीनं गोडी माय बापा भेटेनं दर्शन घ्यायची त्यावेळेस. पुंडलिकावरदे श्री ज्ञानदेव प्रत्येक प्रवास एक प्रश्न सोडून जातो. जगत काय, जीव काय, परमात्मा काय, दृश्य काय, द्रष्टा काय, दर्शन काय, ज्ञेय काय, ज्ञान काय, ज्ञाता काय, प्रत्यय काय, प्रतीती काय. कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, प्रगटला भूतळा. चैतन्याचा जीवाळा
करुषणे हरे ताप, करुषणे हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोपमाला, सर्वाभूती सुख रूप ज्ञान